तो असून मैदान हा दरम्यान पुन्हा एकदा या सामन्याला सुरुवात होते। एक जबरदस्त सामना दोन्ही संघांच्या दरम्यान, अतिशय तुल्यबळ असे दोन्ही संघातील खेळाडू, अतिशय नावाजलेले असे खेळाडू आणि महेश गोसावीकडून या सामन्याची सुरुवात होते। निदान रेषा पार करून आक्रमण करतोय दमदार असा संघ तो टच केल्याचा दावा करतोय, बघूया। आणि अतिशय सुरेख असा तो अतिशय दमदार अशी सुरुवात होते आणि पुन्हा एकदा आक्रमणासाठी 10 नंबर जर्सी गोलंदाज खेळला हा अंडेरीचा अतिशय दमदार असा हा चढाई करून निदान रेषा पार करून आक्रमण करतोय, पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि थोडासा बोनस ऑफ असताना बोनस घेण्याचा प्रयत्न करतोय। अशी वेगवान अशी चढाई करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होतोय। अतिशय दमदार असा खेळ करणं गरजेचं आहे की दोन्ही संघातील खेळाडू जाणून आहेत की पुढच्या फेरीत पोहोचायचं असेल तर अतिशय सुरेख अशी खेळी करताना पाहायला मिळते। तो पुन्हा एकदा सचिन टाकला मैदानात निदान रेषा आणि त्याच्या आसपासचा खेळ करत असताना दोनचं क्षेत्रक्षण सजवलेल्या पहिल्या चढाईमध्ये महेशला यश मिळालं होतं। त्यानंतर मात्र अतिशय दमदार असा खेळ करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांना करतात। एक दमदार खेळाडू मैदानात या पंचक्रोशीला अतिशय नावाजलेला असा हा चढाई करून निदान रेषा पार करतोय, स्वतःला आजबावताना पाहायला मिळणार आहे। समोरचा संघ आणि त्याचं क्षेत्रक्षण अतिशय बलवान आणि अशा महत्वाच्या चढाईमध्ये 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू मैदानात बाहेर खोलवर चढाई करून अतिशय छोटासा असा चढाईपटू आपल्याला वाटत असला तरी त्याचा खेळ जबरदस्त असा खेळ आणि त्यामुळे 6 नंबर जर्सी परिधान केला हा चढाईपटू वेगवान चढाई करून टोटच केल्याचा दावा करतोय आणि बघूया पंच फेटाळून लावता येतात त्याचं हे अतुल। आणि पुन्हा एकदा 3 नंबर जर्सी परिधान केला हा चढाईपटू निदान रेषा पार करून आक्रमण करतोय। 6 विरुद्ध 1 अशी खेळी करत असताना सूरज मैदानात आहे। एक दमदार असा हा खेळाडू या भागातील अतिशय सुरेख असा खेळाडू, त्याच्या खेळाने गेली कित्येक वर्ष या पंचकृषीमध्ये एक नावाजलेला असा खेळाडू म्हणून ज्यांनी ख्याती मिळवली होती तो सूरज मैदानात आहे आणि तो आता मात्र मैदानात आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि आता मात्र डुअर डायरेक्ट आहे। 1 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू 1 नंबरचा खेळ करणार असा हा खेळाडू प्रयत्न मात्र चुकीचा प्रश्न आहे, थांबणं गरजेचं आहे। या ठिकाणी डुअर डायरेक्ट आहे, डुअर डायरेक्ट असताना अतिशय चढाई करण्याचा प्रयत्न वेगवान चढाई करण्याचा असा प्रयत्न केला होता तो आणि आता मात्र बघूया पंचांचा निर्णय काय होतो। तो निश्चित अशी सुरेख अशी चढाई केलेली आहे, वरवर चढाई केलेली आहे, बोनस गुण घेतल्याचा दावा या ठिकाणी करतोय तो नक्कीच महेश गोसावी। अतिशय दमदार अशी खेळी आणि रायडर 5 या ठिकाणी होतो दावा करत होता की बोनस घेतल्याचा, मात्र एक धक्का मिळतो पुन्हा एकदा जोरकस होता। सचिन डांबळेने थांबणं गरजेचं होतं, डुअर डायरेक्ट होती आणि डुअर डायरेक्ट असताना अतिशय दमदार अशी खेळी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। पुन्हा एकदा जबरदस्त अशी खेळी करताना हा चढाई करतो। पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतोय तो मेघनाथ। अतिशय दमदार असा हा चढाई होतो आहे। ज्या वेळेला संकटात संघ असतो त्यावेळेला आपल्या संघासाठी अतिशय छान असा कामगिरी करतो। आता मात्र गरज आहे ती या चढाईमध्ये एखादा गुण घेण्याची, तरच या सामन्यामध्ये रंग निर्माण होऊ शकते। 2-2-2चं क्षेत्रक्षण सजवलेलं असताना आक्रमण करतोय तो मेघनाथ। 6 खेळाडू मैदानात असताना 7 खेळाडू मैदानात असताना आक्रमण करतोय तो मेघनाथ आणि आता मात्र त्याला यश मिळत आहे आणि तो महत्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर सचिन डांबळे थांबणं गरजेचं होतं पण सूरज सारखा भक्कम शरीर एसटीचा खेळाडू मैदानात आहे आणि 3rd रेडसाठी आलेला आहे आणि त्यामुळे 3rd रेडसाठी आल्यानंतर जास्तीत जास्त मेहनत ही चढाई पद्धती करणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीत एक गुण मिळाला आणि या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न होतोय, थोडासा चुकीचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। एक गुण मिळतो पुन्हा एकदा अंधेरी संघासाठी। अतिशय बलवान असा संघ आहे अंधेरी, नावाजलेले असे खेळाडू आहेत, अनेक सर्व खेळाडू अनेक वेळा मैदानात
उतरलेले आहेत आणि त्यामुळं दमदार खेळ करण्यासाठी प्रत्येक खेळाडू हा आपलं योगदान नक्की देणार. अतिशय बलवान असा संघ समोर दिसतोय तो अंधेरीचा. जोरदार असा खेळ करून पुन्हा एकदा मेघनाथ आपल्या मैदानात पडतोय. 4 विरुद्ध 1 अशी खेळी करत असताना 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू मैदानात आहे तो अंधेरीचा. अतिशय चालाक असा हा खेळाडू आहे, चपळ असा हा खेळाडू आहे. आपल्या डाव्या बाजूने चढाई करतो आणि वेगवान अशी चढाई करून गडी मारण्याचा त्याचा प्रयत्न असतो. 4ही खेळाडूंवर लक्ष ठेवून सुरेख खेळ आपल्याला पाहायला मिळतो या खेळात. अनिकेत कडून एक जबरदस्त चढाई गेली कित्येक वर्ष या पंचकृषीमध्ये अतिशय दमदार असा खेळ करणारा अनिकेत आता मात्र डोळा राहिला. 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई म्हणून 7 विरुद्ध 1 अशी खेळी करत असताना त्याला माहिती आहे की आपण 30 सेकंदामध्ये एखादा गुण घेणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीत आता मात्र या ठिकाणी लक्ष नाही आहे खेळाडूंना. लक्ष नसल्यामुळे अन्यथा 1 गुण या ठिकाणी मिळालेला होता. 1-2 अशा प्रकारचं इकडे 2 घ्या, इकडे 1 घ्या. गुण या ठिकाणी होत आहेत आणि 2 गुण मिळत आहेत ते मध्यवाडीला, 1 गुण मिळतोय तो अंधेरीला. या ठिकाणी अंधेरीला जो 1 गुण मिळाला तो या ठिकाणी निश्चित मिळाला नसता. त्या चढाईपटूचं लक्ष असतात. पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतोय तो सूरज. 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू आणि मला वाटतं भाऊ पवार की गाव बदललेला मानवलेला दिसतोय सूरज आणि त्यामुळं जो मानवलेला गावातून बाहेर गेल्यानंतर तो मानवलेला आहे गाव आणि त्यामुळं शहर मानवलेलं आहे आणि त्यामुळे खेळातलं मात्र जो गती आहे ती थोडीशी मंदावलेली आहे. टेक्निकल पॉइंट या ठिकाणी मिळतोय तो मध्यवाडी संघाला. त्यामुळे पुन्हा एकदा 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू मैदानात आहे. निदान रेखा आणि त्याच्या आसपासचा खेळ करत असताना बऱ्याच वेळानंतर सचिन दाफळे मैदानात येतात. एक जबरदस्त असा खेळ करणारा एका बाजूला सचिन, एका बाजूला सूरज अशी कित्येक वेळा सामना पाहायला मिळाला आहे आणि कुठला संघ विजयी होईल हे शेवटपर्यंत सांगता येत नसेल अशा प्रकारचा खेळ सूरज आणि सचिन दाफळेच्या दरम्यान पाहायला मिळतो. वाघजाई निवडी संघाचा अनेक वेळा प्रतिनिधित्व केलेला असा हा चढाईपटू 1 नंबर जर्सी परिधान केलेला सूरज निदान रेषा पार करतोय आणि गतिमान असा खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. हाताने गडी मारण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा एकदा मारलेला आहे तो सचिनला. एक अशी वेगवान अशी खेळी करताना पाहायला मिळते. एक गडी मारलाय आणि गडी मारलाय तो पुन्हा एकदा सचिन दाफळे. सलग 2 चढाईमध्ये सचिन दाफळेला बाद करतोय आणि पुन्हा एकदा पकडीचा प्रयत्न करतोय आणि आता मात्र बघूया बोनस गुण या ठिकाणी ऐकली नाही तो. बोनस गुण नाही मात्र 1 गुण मिळतोय तो मेघनाथला, 1 गुण मिळतोय तो श्रीराम मल्लेवाडी संघाला आणि पुन्हा एकदा 4 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू मैदानात आहे तो चढाई करतोय. आपल्या डाव्या बाजूने 2-1-2 क्षेत्ररक्षण सजवलेलं असतात. मल्लेवाडीच्या प्रांगणामध्ये अतिशय दमदार अशी खेळी करणारा हा चढाईपटू मागच्या सामन्यामध्ये फार संधी मिळाली नव्हती पण आता महत्वाच्या सामन्यामध्ये आता मात्र अशा प्रकारची डाय फक्त सूरजच मारून. पुन्हा एकदा 3 नंबर जर्सी परिधान केला हा चढाईपटू आवाक्यात आलाय म्हटल्यानंतर सोडायचा नाही. पुन्हा एकदा एक जबरदस्त खेळ. 2 क्षेत्ररक्षण सजवलं 4 खेळाडू मैदानात असताना आक्रमण करतोय तो हा 3 नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा आपल्या मैदानात. एक गुण मध्यवाडीसाठी मिळतोय आणि पुन्हा एकदा मध्यंतर या ठिकाणी मध्यंतरचा जेव्हा खेळ थांबलाय तेव्हा एका गुणाची नामं मात्र आघाडी आहे ती मध्यवाडी सकाळी 6-5 असा गुणफलक आहे. 6 गुण आहेत ती मध्यवाडीचे, 5 गुण आहेत ते अंधेरीचे आणि त्यामुळे एका गुणाचा नाममात्र फरक आहे. तो या मध्यंतराला 1 गुण मल्लेवाडी संघाचा अधिक या ठिकाणी आहे आणि त्यामुळं मध्यंतराला जेव्हा खेळ थांबला तेव्हा एका गुणाची बढत पाहायला मिळते दोन्ही संघांच्या दरम्यान मल्लेवाडीकडे.
आणि मध्यंतरानंतर पुन्हा एकदा या सामन्याला सुरुवात होते. अतिशय दमदार असा सामना या ठिकाणी नक्की होणार. फार मोठ्या गुणांचा फरक या ठिकाणी नक्की नसेल, फार मोठ्या गुणांची फरक या ठिकाणी नक्कीच असणार नाही, कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ. दोन्ही संघांमध्ये फारकती फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार नाही. मात्र मध्यंतरानंतर कुठला संघ कसा खेळतोय यावर सगळं अवलंबून आहे. कारण सूरज एक असा नावाजलेला असा खेळाडू आहे, तो अतिशय दमदार असा बोनस गुण घेतोय. तो मात्र खेळाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कशा प्रकारचा खेळ करायला पाहिजे याची पूर्ण कल्पना असलेला असा खेळाडू आहे सूरज. आणि त्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी निश्चित एक दमदार अशी खेळी करताना पाहायला मिळणार आहे तो हा खेळाडू. पुन्हा एकदा 2 गुणांची कमाई होते. माबळे बिरदवडे आणि माबळे यांच्या दरम्यान पुढचा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा सूरज मैदानात आहे. फोरवर सकाळी करून आक्रमण करतोय तो सूरज. निदान रेषा पार करतोय, बोनस गुण घेण्याचा प्रयत्न करतोय. एक अतिशय जोरदार अशी खेळी करण्याचा प्रयत्न आणि सूरजला मारण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय बलवान असा हा खेळायला. आणि पुन्हा एकदा या बाजूने नाही तर या बाजूने एक गुण घेण्याचा प्रयत्न करतो. आणि यावेळेला मात्र मला वाटतं बोनस पण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 गुणांची कमाई होती आणि त्यामुळं या सामन्यामध्ये रंगत निर्माण होणार नाही. अतिशय दमदार असा खेळ करणारा सूरज जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत निश्चित अंधेरी संघ हा वरचढ होऊ शकतो. कारण सूरज एक असा नावाजलेला खेळाडू आहे, तो सगळ्या प्रकारचा खेळ खेळू शकतो, बोनस गुण घेऊ शकतो, त्याचप्रमाणे टच पॉईंट मारू शकतो. आणि त्यामुळे पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन असताना मेघनाथ मैदानात आहे आणि निदान रेषा पार करून पुन्हा एकदा सूरज या ठिकाणी बाद होतोय. सूरज बाद होतोय आणि 1 गुण मिळतोय. आता मात्र सूरज बाद होतोय. सूरज तिकडचे खेळाडू मात्र रांगेत लावायचे, जरा टाइम ऑफ घेऊन तिकडचे खेळाडू ज्या पद्धतीने बाद झाले त्या पद्धतीने लावून घ्यायचे. लाईनमन पाठीमागे आहे. अतिशय महत्वाचा सामना आहे आणि त्यामुळं एक टेक्निकल पॉईंट याच्या आधीच गेलेला आहे अशा प्रकारचा. आणि त्यामुळं निलेश आणि या मंडळीने हे खेळाडू ज्या पद्धतीने बाद झाले त्या पद्धतीने बसवून घ्यायचे. अतिशय महत्वाचा असा सामना आहे आणि त्यामुळं या सामन्याची दखल घेण्यासाठी जे लाईनमन आहेत पाठीमागे त्यांनी त्याची काळजी घ्यावी कृपया. पुन्हा एकदा 2 खेळाडू मैदानात असताना आक्रमणासाठी सज्ज होतोय तो हा लढाई म्हणून 6 नंबर जर्सी परिधान केला. पूर्ण क्षमतेने मध्यवाडी संघ मैदानात आहे. एक मध्यवाडी संघाचा एक समतोल असायचा याआधी. एक खेळण्याचा एक वेगळ्या प्रकारचा असा हा संघ खेळण्याचा मानस असायचा. त्यानंतर मात्र खेळाडूंमध्ये काही खेळाडू मुंबईत कामानिमित्ताने गेल्यामुळे एक बोनस गुणांची कमाई केली. अशा प्रकारच्या खेळ मध्यवाडीकडून याआधी कधी पाहायला मिळायचं नाही, पण यावेळेला मात्र थोडासा खेळामध्ये जो फरक पडलेला आहे. पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज झालाय सचिन दाबळे. 2 विरुद्ध 1 अशी खेळी करत असताना एक दमदार असा खेळ करतोय समोरचा सचिन माधव आणि सचिन दाबळे यांच्या दरम्यानचा हा सामना. आणि यावेळेला मात्र एका गुणाची कमाई होती ती पुन्हा एकदा सचिनसाठी. आता मात्र लोन देण्याची स्थिती निर्माण झालेली आहे ती अंधेरीवर. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत बघूया कशा प्रकारचा खेळ करतो तो. आता मात्र पकडीचा प्रयत्न होतोय, एक सुरेख प्रयत्न होतोय, बॅक टॅकल या ठिकाणी होते. चुकणार होता अशी कल्पना या ठिकाणी नक्की होती की चुकणार होती सुद्धा पकड, मात्र यश मिळतंय. 1+2 एकूण 3 गुणांची कमाई होते आणि पुन्हा एकदा सचिन मैदानात. आता मात्र या सामन्यामध्ये रोशन रंगत निर्माण होणार. सूरज फुल फॉर्म मध्ये खेळणे शेवटची 4 मिनिटं आहेत. 13-9 असा गुणफलक आहे. 13 गुण आहेत मध्यवाडी, 9 गुण आहेत ते अंधेरी. म्हणजे 4 गुणांची फारकत आहे. ती मध्यवाडी संघ या ठिकाणी 4 गुणांनी आघाडीवर आहे. आणि अशा परिस्थितीत 4 गुणांची आघाडी ही मात्र नक्की नाममात्र होऊ शकते. कारण सूरज सारखा खेळाडू मैदानात आहे. अतिशय वेगवान चढाया करू शकतो. सूरज टेक्निकल पॉईंट ज्याला म्हणतो बोनसचा तो घेऊ शकतो. असा ताकदवर आणि अतिशय चपळ असा खेळाडू मैदानात आहे. एक दमदार अशी खेळी करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होतो. 1 नंबरचाच खेळाडू आहे जे जर्सी पहिले 1 नंबरची. पुन्हा एकदा पकडीचा प्रयत्न. आता मात्र पुन्हा सचिन या ठिकाणी बसतोय. अशा प्रकारच्या चुका करून अनेक वेळेला मध्यवाडी संघ
या स्पर्धेतून कित्येक वेळा बाहेर झालेला आहे की सचिनने थांबणं गरजेचं आहे. एक महत्वाचा असा चढाई पडतोय त्याने पकडीचा शेवटची 3 मिनिटं असताना मुळा थोडासा बाजूला ठेवणं गरजेचं आहे रोशन. आणि त्यामुळे आपण एक आघाडीचं चढाई पडतो असताना आपलं योगदान चढाईसाठी देणं गरजेचं आहे. आणि काही शेवटच्या क्षणामध्ये जर आपण मैदानाच्या बाहेर राहिलो तर त्याचा परिणाम नक्कीच आपल्या संघावर होतो आणि तो परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला नक्की मिळणार असं मला वाटतंय. कारण समोर सूरज जोपर्यंत आहे तोपर्यंत आता प्रत्येक वेळेला सूरज चढाईसाठी नक्की येणार. आणि कुठलाही खेळाडू या ठिकाणी मैदानावर अंधेरीच्या बाजूने पाहायला मिळणार नाही. कारण असा एक खेळाडू आहे की तो जबरदस्त असा खेळ करू शकतो. 6 विरुद्ध 1 अशी खेळी करत असताना पकडीचा प्रयत्न होतो आणि आता मात्र वन मॅन शो हा नक्की 2 गुणांची कमाई होती. आणि या ठिकाणी थोडासा विचार विनिमय करण्यासाठी आणि थोडासा खेळ यासाठी थांबलाय की सूरज या ठिकाणी त्याची दमछाक नक्की होताना पाहायला मिळते. जे वाढलेलं वजन आहे त्याच्यामुळे नक्की दमछाक होते. अन्यथा सततचं काम सततच्या चढाया करण्यात माहीर असलेला खेळाडू होता की तो एका हाफमध्ये वारंवार चढाई करू शकत होता. मात्र ती परिस्थिती आता नाहीये आणि त्यामुळे सलग 30 सेकंदाची जर चढाई करायला लागली त्याला तर नक्कीच या ठिकाणी मध्यवाडी संघासाठी थोडासा थर्ड रेड आहे. आता मात्र थर्ड रेड आहे आणि मेघनाथ मैदानात आहे. 2-1 2-2 जर क्षेत्रक्षण सजवले तर मेघनाथ आहे. या ठिकाणी गुणांची कमाई करण्याची गरज आहे. मात्र सुरेख पकड अतिशय दमदार अशी पकड होते. आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शेवटची 2 मिनिटं असताना सूरज मैदानात आहे आणि सुपर टॅकल ऑन आहे. एका गुणाची कमाई करते आणि तिची चूक सचिन दाभडे यांनी केलेली आहे. सूरजला पकडण्याची 3 वेळा चूक केली रोशन. 3 वेळा चूक केली की सूरजला पकडण्याची. सूरजसाठी जर पकड नाही करतो तर 3 गुण वाचले असते सचिन मैदानात राहिला असता आणि सामन्याचा निर्णय नक्कीच वेगळा झाला असता. पुन्हा एकदा आक्रमणासाठी संजोग हा लढाई म्हणून 2-1 2-2 क्षेत्रक्षण बदललेलं असताना एक गोलवर चढाई करण्याची गरज आहे. एक गुण घेण्याची गरज आहे की जेणेकरून सचिन दाभडे मैदानात येऊ शकतो आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होते. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी सुरू असलेली ही लढाई पाहायला मिळते की सूरज आणि इतर खेळाडूंमध्ये तो एक गडी नक्की बाद करत येणार आहे आणि संघाला सुस्थितीत येणार आहे. पुन्हा एकदा 10 नंबर जर्सी बदल केल्या चढाई फुटून ही एक शेवटची संधी आहे मध्यवाडी संघासाठी. अशा वेळेला शेवटचं मिनिट असताना या खेळाडून जर समजा एखादा गडी बाद करून आला आता मात्र ही संधी निर्माण होऊ शकतो. बघूया दवा करतोय बोनस घेतल्याचा आणि बघूया ही जर संधी प्राप्त झाली असती तर सचिन मैदानात आला असता. मात्र तसं होत नाहीये आणि त्यामुळं 1+2 एकूण 3 गुणांची कमाई होणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी ही लढत होणार आहे आणि मात्र एकूण 3 गुणांची लढत या ठिकाणी होते. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना आपल्याला वाटलं होतं की एकतर्फी होणार नाही. नक्कीच शेवटचे काही मिनिटं शिल्लक असताना अतिशय रंगतदार सामना होईल असं वाटलं होतं. पण सूरज आणि सचिन याच्या खेळातला जो फरक आहे या ठिकाणी पाहायला मिळाला. सूरज हा पकडीसाठी पुढे जरी थांबत नाहीये, तो चढाईसाठी आहे आणि त्यामुळे चढाईसाठी वेळ. आता मात्र डोअर डायरेक्ट थर्ड रेड आहे. डोअर डायरेक्ट असताना बघूया एक आक्रमक अशी चढाई करून एका दुसरा पॉईंट घेण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होतो काय सचिन कडून. आता मात्र पकडीचा प्रयत्न झाला आणि आता मात्र एक गोष्ट नक्की या ठिकाणी बघूया रायडर्स एका गुणाची कमाई होती आणि एकच गुण मिळणार आहे तो बंदेवाडी संघाला. आणि पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होते सूरज आणि त्याला माहिती आहे की अशा परिस्थितीत कशा प्रकारचा खेळ करायला पाहिजे. अतिशय देखणा खेळ जसा पाहायला मिळतो. कुठल्याही प्रकारची घाई गडबड त्याच्याकडून पाहायला मिळत नाही आणि म्हणून त्याचा संघ विजयी होतो. ज्यावेळेला वागदाई निवडी संघाकडून खेळत होता त्यावेळेला सुद्धा अशा प्रकारचा खेळ अनेक वेळेला खेळलेला आहे. अनेक वेळेला वागदाई निवडी संघ विजयी झालेला आहे आणि तशाच प्रकारचा खेळ या मैदानावर पुन्हा एकदा करताना पाहायला मिळतो सूरजकडून. आणि त्यामुळं विजयाकडे किंबहुना विजयी होतोय तो अंधेरी संघ. अतिशय दमदार असा खेळ केला तो सूरज याने. यानंतर होणारा सामना आहे तो माबळे जाधववाडी विरुद्ध बिरदवणे यांच्या दरम्यानचा पुढचा सामना होतो. दोन्ही संघांनी कृपया ताबडतोब मैदानाकडे यायचं आहे. दोन्ही संघाने माबळे आणि बिरदवणे या दोन्ही संघांनी कृपया मैदानाकडे